नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9। चला तर काही खास बातम्यांपासून सुरुवात करूया। शरद पवारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। बारामती विमान अपघातात त्यांनी त्यांचे पुतणे अजित पवार गमावले। त्यांच्या पुतण्याच्या मृत्यूची बातमी कळताच शरद पवार बारामतीत पोहोचले। त्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे। या व्हिडिओमधील त्यांच्या देहबोलीतून त्यांचे दुःख दिसून येते। शरद पवार हेलिकॉप्टरने बारामतीत पोहोचले, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासोबत। शरद पवार लोकांना विचारले, हे सर्व कसे घडले? त्यानंतर ते अजित पवार यांचे पार्थिव ज्या रुग्णालयात ठेवले आहे त्या रुग्णालयात रवाना झाले। अजित पवारांच्या अंतिम निरोपासाठी बारामतीमध्ये तयारी सुरू झाली आहे। गुरुवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे समर्थकांची मोठी गर्दी जमली होती, जिथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते। अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला जात असताना त्यांचे खाजगी जेट क्रॅश झाले। विमान कोसळताच जवळच्या भागातील लोक घटनास्थळी धावले। लोकांनी आपापल्या पातळीवर तातडीने मदत केली। काही लोकांनी संगीत विमानातील लोकांना वाचवण्याचा प्रयत्नही केला। तथापि विमान अपघातानंतर लागलेल्या आगीमुळे त्यांना पुढे जाता आले नाही। आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार हवामानामुळे हा अपघात झाला। संपूर्ण बारामती प्रदेश ढगाळ होता, ज्यामुळे दृश्यमानता खूपच कमी होती। असा दावा केला जात आहे की वैमानिकाने लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु विमान धावपट्टीवर पोहोचू शकले नाही। त्यानंतर वैमानिकाने दुसऱ्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला। वृत्तानुसार जेव्हा लँडिंग कठीण होते, तेव्हा वैमानिकाने वैद्यकीय मदत घेण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळातच खराब हवामानामुळे विमान धावपट्टीपासून थोड्या अंतरावर कोसळले। तथापि विमान अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट आहे। अंतिम कारण डीजीसीएच्या अहवालातच उघड होईल। सध्या एवढेच। अशा अधिक बातम्यांसाठी संपर्कात रहा। तोपर्यंत निरोप।